नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा विषय आहे औदुंबर वृक्षाला घातल्या जाणाऱ्या प्रदक्षिणा आणि त्याचे महत्त्व काय. औदुंबर वृक्षाखाली दिवा का लावायचा आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय सकारात्मक बदल होतात. या औदुंबर वृक्षाचे महिमान काय आहे, गुरुचरित्रामध्ये याविषयी काय वर्णन आहे आणि असे बरेच औदुंबर वृक्षाचे काय फायदे आहेत त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्याला कशा रीतीने प्रदक्षिणा घालायच्या आहेत, कोणता नियमधर्म पाळायचा आहे याची देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर औदुंबर वृक्ष आपल्याला भूतलावरील कल्पवृक्ष मानला जातो. ज्यावेळी भगवान विष्णूंनी हिरण्यकशिपूला मारण्यासाठी भगवान प्रल्हादाचे संरक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला होता, त्यावेळेस हिरण्यकशिपूचे पोट त्यांनी आपल्या स्वतःच्या नखाने फाडले होते आणि त्यामुळे त्याच्या पोटातील विष त्यांच्या नखामध्ये गेल्यामुळं त्यांच्या नखाचा खूप दाह होत होता आणि तो दाह काही केल्या शमत नव्हता. खूप प्रयोग केले, खूप काही गोष्टी करून पाहिल्या, परंतु सगळ्या देवांनी विनवणी करून देखील हा जे भगवान नरसिंहांचा जो दाह होत होता नखाचा, त्यांना क्रोध अनावर होता, तो काही शांत केला होत नव्हता. त्यावेळेस माता लक्ष्मीने औदुंबराची फळं आणली आणि त्यामध्ये भगवान नरसिंहाला आपले नख ऋतवायला सांगितले आणि तेव्हा त्या नखाचा दाह औदुंबर वृक्षाच्या फळामुळे शांत झाला. त्यावेळेस त्या औदुंबर वृक्षावर प्रसन्न होऊन भगवान नरसिंहांनी औदुंबर वृक्षाला सर्व मनोकामना पूर्ती करणारा कल्पवृक्ष असा आशीर्वाद दिला आणि त्यावेळेसपासून हा पृथ्वी तलावरील कल्पवृक्ष असा मानला जातो. औदुंबराच्या केवळ छायेत जरी दररोज बसले तरीही कोणतीही व्याधी आपोआप निवारण होते. त्याचबरोबर भगवान दत्तात्रेय यांचा दुसरा अवतार जो की नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा आहे, ते जेव्हा गुप्त झाले, ध्यानधारणा करण्यासाठी जेव्हा गुप्त झाले, तेव्हा त्यांनी सांगितले आहे की मी औदुंबर वृक्षामध्ये कायम माझा वास असेल आणि मी त्याच औदुंबर वृक्षाखाली असेन. जो कोणी औदुंबर वृक्षाची सेवा करील, मनोभावे त्याच्या प्रदक्षिणा करील, त्याच्या जीवनात मी कुठल्याही गोष्टीची कमी पडून देणार नाही. त्याच्या सर्व इच्छा मनोकामना असतील त्या मी पूर्ण करेन असा औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिलेला असल्यामुळे औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो असे मानले जाते. दत्तगुरूंच्या या वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यामुळे आपल्याला साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. आणि औदुंबर वृक्षाला जर 108 आपण प्रदक्षिणा घातल्या तर त्यामुळे असाध्य रोग देखील बरे होतात आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते. त्याचबरोबर कोणाला जर हृदयाचा त्रास असेल, हृदयरोग असेल, काही हार्टमध्ये ब्लॉकेज असतील किंवा हृदयासंबंधित कुठलाही आजार असेल तर तो 108 प्रदक्षिणा घातल्यामुळे बरा होण्यास मदत होते. गुरुचरित्रामध्ये या औदुंबर वृक्षाचे महिमा सांगण्यासाठी एक संपूर्ण अध्याय आहे. त्या अध्यायामध्ये औदुंबर वृक्षाचा महिमा सांगण्यात आला आहे. त्यात वर्णन आहे की या औदुंबर वृक्षाच्या छायेत बसून कुठलेही ग्रंथ, स्तोत्र, मनन पठन केलं तर त्या पठणाचे अधिक शतकोटीचे पुण्य त्या पठन करणाऱ्याला मिळते. आणि त्याचबरोबर वेद पठन केल्याचं पुण्य देखील त्या व्यक्तीला मिळते. त्यामुळे औदुंबराला आपण दररोज 11 प्रदक्षिणा तरी किमान घातल्या पाहिजेत. 11-21 प्रदक्षिणा घातल्यामुळे आपल्यावर जर नकारात्मक एनर्जी असेल, नकारात्मक वाईट एनर्जी असेल किंवा घरामध्ये वाईट बाधा असेल, अनिष्ट असेल तर ते निवारण होतं. आपल्यावरील संकटे दूर होण्यास मदत होते आणि आपलं कर्मसंचित बदलून आपल्यावर गुरुची कृपा दृष्टी होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्याला औदुंबर वृक्षाखाली दिवा लावला, आपण ते नियमाने दिवा लावला किंवा गुरुवारच्या दिवशी जर औदुंबर वृक्षाला दिवा लावला आणि जी हरभऱ्याची डाळ असते आणि गूळ ते मिक्स करून औदुंबर वृक्षाला आपण नैवेद्य दाखवला तर यामुळे आपलं गुरुबळ वाढायला सुरुवात होते आणि आपल्याला गुरुचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपली अडलेली कामं पूर्ण मार्गी लागतात. आणि ज्याला गुरु तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये गुरुचे अपरंपार महत्त्व आहे आणि त्या गुरुचा वास आपल्या औदुंबर वृक्षामध्ये असल्यामुळे औदुंबर वृक्षाचं महत्त्व खूप महत्त्वाचं मानलं आहे. त्यामुळे आपण औदुंबर वृक्षाचं सेवा करणं, पूजा करणं, प्रदक्षिणा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला जवळ औदुंबर वृक्ष असेल किंवा मंदिर असेल, त्या मंदिराच्या ठिकाणी आपण औदुंबर वृक्षाला नित्य 11 प्रदक्षिणा घातल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होते आणि आपल्याला मनःशांती मिळते. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये
मानसिक शांतता, सुख, स्वास्थ्य प्राप्ती व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये जो मार्ग असतो तो आपल्याला मार्ग मिळतो आणि त्या मार्गामध्ये चालण्यासाठी शक्ती आहे ती गुरुकडून मिळते. त्यामुळे औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याचे खूप महत्त्व मानले जाते. हृदयरोग देखील कमी होतो. एखाद्याला हृदयरोग असेल तर तो हृदयरोग 108 प्रदक्षिणा केल्यामुळे हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतो. नित्यनियमाने दररोज औदुंबर वृक्षाखाली दिवा लावला व त्या 11 प्रदक्षिणा घातल्या असाध्य ते साध्य होण्यास सुरुवात होती. औदुंबर वृक्षाखाली बसून जर स्तोत्रमंत्र पठण केल्यामुळं तर त्याचे खूप पटीनं काही अधिक पटीनं आपल्याला त्याचं फळ मिळतं. त्याचबरोबर चित्रा नक्षत्राच्या जे चित्रा नक्षत्र येतं त्या चित्रा नक्षत्राच्या वेळी आपण औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या, औदुंबर वृक्षाची पूजा केली तर आपलं चित्त शुद्ध, शांत, सात्विक व्हायला मदत होते आणि आपली आध्यात्मिक प्रगती होऊन आपलं मन शांत होऊन मानसिक स्वास्थ्य लाभायला मदत होते. त्याचबरोबर आपण औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालताना कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत तर औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालताना आपल्याला अगदी हळूहळू मंद गतीने प्रदक्षिणा घालाव्यात असं गुरुचरित्रामध्ये वर्णन केलं आहे की ज्याप्रमाणे गर्भवती महिला हळूहळू चालते त्याप्रमाणे आपल्याला औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा घालताना घाई करायची नाही तर हळूहळू चालायचं आहे. चालताना मौन धारण करायचं आहे आणि मनातल्या मनात आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामघोष करत करत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. गुरुच्या ठिकाणी आपल्याला नमस्कार करायचा आहे, नतमस्तक व्हायचं आहे आणि औदुंबर वृक्षाला म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्या गुरूंचा वास आहे त्याला आपली मनोकामना बोलून दाखवायची आहे आणि आपल्या मनोकामना पूर्तीसाठी विनवणी करायची आहे. आणि थोडा वेळ प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्याला औदुंबराच्या छायेमध्ये बसायचं आहे, शांत बसायचं आहे. त्यामुळे आपल्याला आत्मिक शांतता, आत्मिक समाधान आपल्याला लगेच लागायला सुरुवात होते, लगेच जाणवायला सुरुवात होते. अशा प्रकारे आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्थैर्य पाहिजे असेल तर आपण निश्चित औदुंबर वृक्षाची सेवा केली पाहिजे, औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत आणि जसं जमेल तसं औदुंबर वृक्षाखाली आपल्याला दिवा लावला पाहिजे, ज्यामुळे त्या दिव्याच्या प्रकाशाच्या तेजाने आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये सकारात्मक बदल होऊन आपल्या संचिताचा देखील प्रकाश चांगला पडायला, आपले कर्मसंचित दूर व्हायला आणि आपली प्रतिभाशक्ती वाढायला मदत होते. अशा प्रकारे औदुंबर वृक्षाचा महिमा आहे आणि हे महिमान प्रत्यक्ष श्री गुरुचरित्र जो 5वा वेद मानला जातो त्यामध्ये या वृक्षाचे महिमान वर्णन केले आहे. त्यामुळे आपण जसं जमेल तसं आपल्याकडून सेवा. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी औदुंबर वृक्षाला दिवा लावून 108 प्रदक्षिणा घालून आपण 14वा अध्याय गुरुचरित्रातील त्या औदुंबराच्या छायेमध्ये बसून जर वाचला तर आपल्याला त्याचे शीघ्र फल प्राप्त होऊन आपली मनोकामना पूर्ती होण्यास मदत होते. तर अशा प्रकारचा औदुंबर वृक्षाचा महिमा आहे आणि आपल्या पृथ्वी तलावरील हा कल्पवृक्ष असल्यामुळे आपली ज्याही मनोकामना आहेत त्या पूर्तीसाठी आपण औदुंबर वृक्षाची सेवा केली पाहिजे, औदुंबर वृक्षाच्या छायेत जाऊन बसलं पाहिजे. या गोष्टी करून आपल्याला आत्मिक समाधान मिळेलच, परंतु आपल्या मनोकामना देखील पूर्ण व्हायला, सकारात्मक बदल व्हायला मदत होईल. त्यामुळे आपण या गोष्टी नक्कीच करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आपण आपल्या दररोजच्या नित्यसेवेमध्ये दत्तगुरूची आराधना केली पाहिजे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण औदुंबर सेवेचं, औदुंबर वृक्षाचं आणि औदुंबराच्या छायेत बसण्याचं, दिवा लावण्याचं महत्त्व जाणून घेतलं आहे. तर पुढे अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत, उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.